राज्यातील शिक्षण व्यवस्थेमध्ये मोठा बदल घडवून आणणारा महत्त्वाचा निर्णय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नुकताच जाहीर केलाय। येत्या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रातील सर्व राज्य शिक्षण मंडळांमध्येही केंद्रीय पातळीवरील सीबीएसई हा अभ्यासक्रम लागू केला जाईल, अशी घोषणा राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी कशी होणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे। एकीकडे महाराष्ट्रात यावर्षीचे शैक्षणिक वर्ष 1 एप्रिल पासून सुरू करावे अशा प्रकारचे नियोजन सुरू असताना एवढ्या कमी कालावधीमध्ये सीबीएसईचा अभ्यासक्रम महाराष्ट्रामध्ये लागू करणं शक्य आहे का याचा विचार या निमित्ताने करावा लागणार आहे। अर्थात मंत्री दादा भुसे यांनी खुलासा करताना फक्त पहिलीच्या वर्गासाठी या शैक्षणिक वर्षापासून सीबीएसई अभ्यासक्रम लागू केला जाईल आणि नंतर आगामी शैक्षणिक वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने सर्व इयत्तांसाठी हा केंद्रीय अभ्यासक्रम लागू केला जाईल असे सांगितले आहे। एका बाजूने विचार करता महाराष्ट्रातील राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची स्पर्धात्मकता वाढवायची असेल तर त्यांना केंद्रीय पातळीवर ज्या प्रकारचे शिक्षण दिले जाते त्याच प्रकारचे शिक्षण देण्याची गरज आहे। सीबीएसई म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन। आता का आवश्यक आहे सीबीएसई अभ्यासक्रम जाणून घेऊया। आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण देणं गरजेचं आहे। सीबीएसई अभ्यासक्रम संपूर्ण भारतात एकसमान पद्धतीने राबवला जातो, त्यामुळे यामार्फत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची वैचारिक पातळी, स्पर्धात्मक परीक्षांची तयारी आणि अभ्यासाचा दृष्टिकोन अधिक व्यापक आणि त्याहूनही व्यापक बनतो। 10वी आणि 12वी नंतर विद्यार्थ्यांना जेव्हा नीट, जेईई, यूपीएससी अशा राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांना सामोरे जावे लागते तेव्हा सीबीएसईचा अनुभव त्यांच्यासाठी फायद्याचा ठरतो। आता सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन हे जे शिक्षण मंडळ आहे ते देशातील 24,000 पेक्षा जास्त शाळांमध्ये आपल्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शिक्षण देत असते। या सर्व शाळांमध्ये एकाच प्रकारची परीक्षा होत असते। साहजिकच विद्यार्थ्यांना वेगळ्या प्रकारचे गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते। 10वी आणि 12वी नंतर स्पर्धात्मक परीक्षांच्या वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश करावा लागतो, त्याची मानसिकता ही या शैक्षणिक वातावरणात तयार होते। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासारख्या काही राज्यांमध्ये त्याची राज्य शिक्षण मंडळे आहेत। त्यांचा अभ्यासक्रम बऱ्यापैकी जरी केंद्रीय अभ्यासक्रमाप्रमाणे असला तरी स्पर्धात्मक वातावरणासाठी तो परिपूर्ण आहे असे मानले जात नव्हते। म्हणूनच राज्य सरकारनं निर्णय घेऊन केंद्रीय पातळीवरील अभ्यासक्रम राज्य शिक्षण मंडळांना लागू करण्याचा निर्णय घेतलाय। अर्थात निर्णय अंमलात आणताना अनेक अडचणी येणार आहेत, कारण मुळात महाराष्ट्रात मराठी भाषेमध्ये शिक्षण दिले जाते आणि सीबीएसई मंडळाचे जे अभ्यासक्रम किंवा पाठ्यपुस्तकं आहेत ती सर्व इंग्रजी माध्यमातून असल्यामुळे ती पाठ्यक्रम मराठी भाषेमध्ये भाषांतरित करण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहेत। विविध अभ्यासक्रमांची इंग्रजी क्रमिका पुस्तके तात्काळ मराठीत भाषांतर करण्यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठांनी वेगाने हालचाली कराव्यात असे आदेश उच्च शिक्षण विभागानं ऑगस्ट 2023 मध्ये देऊन सुद्धा 2.5 वर्षानंतरही पुस्तकं भाषांतरित करण्याबाबत विद्यापीठाचे उदासीन असल्याची माहिती समोर आली आहे। विद्यापीठ पातळीवरच मराठी पुस्तकं भाषांतराबाबत अशी उदासीनता असताना शिक्षण मंडळाच्या पातळीवर सीबीएसई अभ्यासक्रमाची इंग्रजी पुस्तकं मराठीत भाषांतर करून आणणे हे एक मोठे आव्हान ठरणार आहे। हा निर्णय जरी महत्वाकांक्षी असला तरी त्याच्या अंमलबजावणी समोरील अडचणींना नजरेआड करता येणार नाही। एकूणच अभ्यासक्रमातील भाषा, शिक्षकांची तयारी, इन्फ्रास्ट्रक्चर, विद्यार्थ्यांची मानसिकता आणि पालकांचा सहभाग या सर्व बाबी लक्षात घेता हे संक्रमण सहज होणार नाही। अखेरीस महाराष्ट्रात सीबीएसई अभ्यासक्रम लागू करणं हा एक महत्वाचा निर्णय आहे। त्यामुळं राज्यातील शिक्षण व्यवस्थेत सुधारणा होईल आणि विद्यार्थ्यांना चांगले भविष्य मिळेल। तथापि त्यांची अंमलबजावणी करताना अनेक आव्हानं आहेत ज्यांवर सरकारला लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे। या बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात सकारात्मक बदल घडून येतील अशी अपेक्षा आहे। या सगळ्या बाबींवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ संपला असेल पण चर्चा सुरू राहील। नमस्कार।